हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर एक नवीन युक्ती सुचली आहे मला, कारण रोज तुम्हाला तेच दाखवायचं नव्हतं. तर ॲक्च्युली मी मागच्या 1-1.5 वर्षाच्या मागे पण असंच काही व्लॉग्स वगैरे टाकायचे किंवा माझे व्हिडिओज यायचे. तर मधूनच ते राया लहान असल्यामुळे मला ते टाईम मिळत नसल्यामुळे मी टाकायचे नाही. मग आधीचे मी काही जे व्लॉग्ससाठी शूट केलेले ते माझ्या गॅलरीमध्ये अजून सेव्ह होते त्या क्लिप्स. तर म्हटलं आपण आता पुन्हा त्या टाकायला सुरुवात करूया. तर माझं जे डेली व्लॉगिंग आहे ते तर चालू असेलच, पण शिवाय हे पण मी तुमच्याशी शेअर करायचा विचार केला. तर हा मागच्या 1-1.5-2 वर्षाच्या मागचा, म्हणजे मी जेव्हा व्लॉगिंग स्टॉप केलं त्याच्यानंतर मी जे काही क्लिप्स घेतल्या तेव्हाचे हे व्हिडिओज आहेत. तर आम्ही बेडग येथे विस्परिंग टीक या वॉटर पार्कला गेलो होतो, तिथला हा व्हिडिओ आहे. तर छान आहे तिथलं कल्चर आणि क्लायमेट पण, आणि मुलं फार एन्जॉय करू शकतात तिथे, मोठ्यांनाही फार एन्जॉय होऊ शकतो. तर त्यांचं असं फॉरेस्ट आहे आणि आतमध्ये खेळण्यासाठी फार ॲक्टिव्हिटीज पण आहेत, क्रिकेट, बॅडमिंटन, स्विमिंग, परत त्यांची बोटिंग पण आहे त्यांच्याकडे, आणि मुलांसाठी किड्स एरिया पण आहे. तर अशा प्रकारे बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी तिथे आहेत. जेवण पण, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी पुन्हा चहा, अशी सोय पण तिथे आहे. आणि तिथे हा असा हँगिंग पूल होता, तर तो पण ॲट्रॅक्टिव्ह आहे, म्हणजे मजा येते तिथं पण. तर अशा प्रकारे आम्ही तिथे भेट दिली होती. तर तुम्हालाही जायचं असेल तर तुम्ही तिथे नक्की अवश्य भेट द्या. मिरजेपासून हार्डली 15 किलोमीटर किंवा 12 ते 15 किलोमीटरच असेल, ते खूप लांब नाही आहे. आणि हा ॲक्च्युली 2 वर्षाच्या मागचा आहे, त्यामुळे आता तिथे बरेचसे बदल झालेले आहेत. जे आम्ही तिथे तेव्हा गेलो होतो तेव्हा नव्हतं, काम चालू होतं, पण आता आणखी पुन्हा तिथे काही सुविधा झालेल्या आहेत. तर तुम्ही एकदा तिथे अवश्य भेट द्या. तर हा माझा त्यावेळचा व्लॉग आहे, आणि आजचा व्लॉग जो आहे तो मी याच्यामध्ये ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि आज तनिष्काने विदाऊट फ्लोटर आणि पॅडिंग स्विमिंग केलं आहे. बऱ्यापैकी तिने प्रयत्न केला आहे. आणि आज परवाचा जो फणसवाला होता तो मला आज पुन्हा दिसला. मग मी आज शेवटी फायनली घरी तो फणस घेऊन आलेच, कारण मुलांना फणस फार आवडतं आणि मलाही फणस फार आवडतं. मग मी तो घेऊन आले. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.